आज घरात संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होता. तसेच सोबत बाळाचं बोरन्हाणसुद्धा होतं. मग काय हळदी-कुंकवाची सुद्धा तयारी करून झाली होती आणि बाळाच्या बोरन्हाण करायचं म्हणून त्याचंसुद्धा डेकोरेशन करून झालं होतं. सगळ्या महिला आणि मुलं जमले होते. मग काय बाळाला हलव्याचे दागिने घालून घेतले आणि त्याला रेडी केलं. सगळे पोरं वाट बघत होते कधी चॉकलेट भेटणार आणि कधी खाऊ भेटणार, म्हणून सगळे पोरं उत्साहात होते. आणि महिला घाई करत होत्या की हळदी-कुंकू पटकन द्या, आम्हाला घरी जायचं. मग काय दोन्ही कार्यक्रम सोबत करायचे होते ना, म्हणून मग थोडा वेळच लागला. सगळ्या महिला जमल्याच होत्या आणि सगळे मुलंही जमले होते. मग आधी सगळ्या सुवासिनींनी बाळाला ओवाळून घेतलं. बाळाचं औक्षण झालं आणि लगेच बोरन्हाणला सुरुवात केली. सगळे पोरं वाट बघत होते कधी बोरन्हाण सुरू करतात आणि कधी आम्हाला सगळ्यांना खाऊ भेटतो. म्हणून मग सगळ्या सुवासिनींना म्हटलं आधी औक्षण करून घ्या, म्हणजे आपल्याला बोरन्हाण सुरू करता येईल. सुवासिनींचं औक्षण करून झालं आणि बोरन्हाणाला सुरुवात केली. बाळ छोटं होतं त्याच्यामुळं चॉकलेटच जास्त टाकली होती त्याच्यात, कारण मुलांना कसं चॉकलेट जास्तच आवडतात. म्हणून मग आधी बोरन्हाण करून घेतलं. बोरन्हाण झालं, सगळे पोरं आधी चॉकलेटसाठी पळाली. म्हणून सगळ्यांना चॉकलेट वाटले आणि खाऊ पण दिला. मी सगळ्या लहान मुलांसाठी खाऊ आणला होता, कारण आमची तनिष्का ही छोटीच आहे आणि वेदांत पण छोटाच आहे. त्यामुळे सगळ्या मुलांना खाऊ वाटप करून झाला आणि महिलांना हळदी कुंकू दिली. आमच्या आईंच्या सगळ्या मैत्रिणी होत्या, सोबत माझ्या मैत्रिणी होत्या. मग आणि त्यात आमच्या एरियातले पण काही जण होते. त्यामुळे पटापटा सगळ्यांना हळदी कुंकू दिले आणि दूध दिले.